नमस्कार, मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण पितृपक्षामध्ये आवर्जून केली जाणारी थापी वडी करणार आहोत। ही वडी करायला अजिबातही अवघड नसते। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ही वडी करणार असाल तरी ती अजिबातही चुकणार नाही। वडी करण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी इथे मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 4-5 आल्याचे तुकडे, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने व अर्धा चमचा जिरे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। मिरचीची पेस्ट तयार करून झाल्यानंतर वडीसाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये 1 वाटी गच्च भरून घेतलेलं बेसन पीठ जे की चाळून घेतलेलं आहे ते घालून घेऊया। व ज्या वाटीने इथे आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणीही घेतलेलं आहे व थोडे थोडे पाणी घालून विक्सच्या सहाय्याने पीठ चांगलं मिक्स करून घेऊया। या पिठामध्ये आपल्याला अजिबातही गुठळ्या ठेवायच्या नाहीत। यामध्ये एकसाथ खूप सारं पाणी न वापरता थोडे थोडे पाणी वापरून हे पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिश्रण किती पातळ हवं आहे हे समजत नसेल तर बिनधास्त 1 वाटी बेसन पिठासाठी 1 वाटी पाणी वापरा। तरी ते अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। घरामध्ये जे आपण बेसन पीठ वापरतो तेच बेसन पीठ इथे वापरलेलं आहे। अशा प्रकारे पीठ पाण्यामध्ये खालीच मिक्स करून घेतल्यामुळे वडीमध्ये अजिबातही गुठळ्या तयार होत नाहीत किंवा झाल्यास तरी त्या पटापट फुटल्या जातात। आता फोडणी देण्यासाठी इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, वाटणामध्येही आपण थोडेसे जिरे वापरलेले आहे त्यामुळे थोडेसे जिरे इथे वापरायचे आहे। मगाची जी आपण मिरचीची पेस्ट करून घेतलेली होती ती पेस्ट यामध्ये घालून घेऊया। पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ घालून 1 मिनिट मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मिश्रण तेलामध्ये तळून घेऊया। इथे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवलेली आहे। आपल्याला ही थापी वडीची प्रोसेस एकदम मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे। अजिबातही गॅसची फ्लेम वाढवायची नाही। तुमच्याकडे जर पितृपक्षाच्या थाळीमध्ये लसूण चालत नसेल तर तुम्ही या वडीमध्ये लसूण नाही वापरला तरी काहीच हरकत नाही। आले मिरचीची पेस्ट चांगली भाजल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊया। मगाशी पीठ मिक्स करण्यासाठी 1 वाटी पाणी व आता इथे अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे एकूण आपण इथे 1.5 वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे। आता या पाण्याला एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। तर 2 ते 3 मिनिटांनंतर या पाण्याला एक उकळी आलेली आहे। आता यामध्ये हे बॅटर ओतून घेऊया। लक्षात असू द्या की इथे गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। हे मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला यामध्ये अजिबातही गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। त्यासाठी इथे मी उलटण्याच्या सहाय्याने एकसारखं हलवत आहे। इथे मी या वडीसाठी एकदम बारीक बेसन पिठाचा वापर केलेला आहे। परंतु तुम्ही ही थापी वडी खूप जास्त प्रमाणामध्ये करणार असाल, तसेच तुमच्याकडे जर आटा चक्कीची सोय असेल तर निम्मे बारीक बेसन पीठ व निम्मे 3 नंबरच्या चाळणीवरती दळून घेतलेले बेसन पीठ अशा प्रकारच्या वडीसाठी वापरले तर अशा वड्या खायला एकदम जबरदस्त लागतात। 5 मिनिटांनंतर हे पीठ चांगलं घट्टसर होऊ लागलेलं आहे। हे पीठ मी सतत हलवल्यामुळे तसेच पीठ खालीच पाण्यामध्ये मिक्स केल्यामुळेही यामध्ये अजिबातही गुठळ्या झालेल्या नाहीत। हे पीठ चांगलं घट्टसर असं होत चाललेलं आहे। वड्या अजिबातही तुटू नयेत, तसेच वड्या खाल्ल्यानंतर त्या अजिबातही बाधू नयेत म्हणून हे पीठ चांगलं शिजणंही गरजेचं असतं। त्यामुळे आता इथे 5 मिनिटांसाठी कढईवरती झाकण ठेवून प्रत्येक 1-1 मिनिटानंतर म्हणजे जवळपास 5 वेळा तरी झाकण काढून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे। अजून तरी इथे हे मिश्रण कढईला अजिबातही चिकटलेलं नाही, परंतु हे मिश्रण जसं जसं घट्ट होत जातं म्हणजे शिजलं जातं तसं तसं ते कढईला चिकटत राहतं। त्याचाही वापर आपण रस्सा करण्यासाठी करू शकतो। तर एकूण 5 मिनिटांसाठी हे मिश्रण चांगलं शिजू दिलेलं आहे। हे मिश्रण चांगलं शिजलं गेलेलं आहे कसं समजायचं हे मी पुढे सांगितलेलं आहे। ज्या प्लेटमध्ये आपण वडी थापणार आहोत त्या प्लेटलाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया। हे मिश्रण चांगलं शिजलं आहे कसं ओळखायचं तर
हात पाण्यामध्ये थोडासा बुडवून या मिश्रणाचा एक असा गोळा तयार होत आहे, म्हणजे आपलं मिश्रण चांगलं शिजलं गेलेलं आहे असे समजावे. आता वडी थापून घेऊया. हे मिश्रण भरपूर असं गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे प्रत्येक वेळेस हात पाण्यामध्ये बुडवून वडी थापून घेऊया. तरी ते किंचितशी जाडसर अशी वडी थापून घेतल्यानंतर यावरती सजावटीसाठी सुक्या खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडेसे पांढरे तीळ यावरती लावून घेऊया व परत एकदा वडी थापून घेऊया. इथं हे बेसनपीठ या कढईला लागलेलं आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून याचा उपयोग मी रस्सा करण्यासाठी करणार आहे. 5 मिनिटानंतर वडी आता चांगली थंड झालेली आहे. आता एका पिझ्झा कटरच्या मदतीने पहिल्यांदा उभे व नंतर असे तिरकस असे काप देऊन घेऊया. कापण्याच्या आकारामध्ये आपल्याला हे काप देऊन घ्यायचे आहेत. म्हणजेच डायमंड शेपमध्ये इथे वडी कट करून घेतलेली आहे. तरी ते एकदम मस्त अशी एकदम सोप्या पद्धतीने थापी वडी तयार झालेली आहे. ही वडी तुम्ही एरवी कधी खाण्यासाठी करणार असाल तर तव्यावरती थोडंसं तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेतल्यानंतर खायला अजून छान लागते. एवढूशा 1 वाटी बेसनपिठामध्ये खूप सारी वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.